नमस्कार मंडळी, तर मी प्राजक्ता तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज रविवार आहे, तर म्हटलं चला कुठेतरी मस्तपैकी फिरायला जाऊया, कारण खूप दिवस झालं होतं कुठेही फिरायला निघालोच होतो। 4 वाजले होते आम्हाला निघता कारण मुलं दुपारी झोपली होती, त्यामुळं मग म्हटलं ऊन पण कमी होईल, झोप पण होईल, मग नंतर उठल्यानंतर जाऊया म्हणून निघालो। आता कोणताही ऋतू असो, उन्हाळा असो किंवा हिवाळा पावसाळा, इकडे जास्त तर हिरवळच दिसते। इकडं तसं तर नारळाची झाडं जास्त प्रमाणात बघायला भेटतात। आता आम्ही जवळपास आलो होतो, मग म्हटलं जाता जाता थोडेसे स्नॅक्स, कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट वगैरे घेऊया, कारण तिथं गेल्यानंतर मस्त असं टाइमपास होईल आपला पण। कारण मुलांना घरी किती पण खाऊ घालून घेऊन जावा, तिथं गेल्या गेल्या त्यांना भूक लागते इकडचे तिकडचे दुकानं बघितले की, म्हणून मग म्हटलं इथूनच घेऊन मग नंतर वरती जाऊया। तर आता पोचलो होतो, तसंही आज ढगाळ वातावरणच होतं, ऊन जास्त नव्हतं, त्यामुळे माझे व्हिडिओ पण एवढे काय व्यवस्थित निघाले नाहीत। तर या अगोदर पण आम्ही एकदा आलो होतो, जेव्हा आमची इंदोरवरून इकडे पोस्टिंग झाली होती त्यावेळेस, मग इथं आल्याला आम्ही एकदा आलो होतो, नंतर त्यावर आज आलोय 3 वर्षानंतर। थोडं काय वारं सुटलं की माझ्या केसांची अवस्था ही अशी होते, एकदम झाडूसारखे केस होऊन जातात। तर मग आज संडे असल्यामुळं खूप जास्त इथं पण गर्दी होती। मागच्या वेळेस आलो होतो त्यावेळेस कोणीच जास्त लोक नव्हते। तर कुठेही फिरायला गेलं की पिऊ चालायला एवढे नखरे करते, मग तिला घेण्याची ड्युटी फौजींकडे असते। ते लोक पुढे गेले होते, तोपर्यंत मी शिवांशला म्हटलं की माझा एक व्हिडिओ काढ, कारण सगळ्यांसोबत असलं की मला व्हिडिओ काढायला खूप जास्त लाज वाटते। पिऊला काही दम पडत नव्हता, तिनं टोपण काढून घेतलं होतं। आता वाटत होतं कधी अंगावर सांडून घेते की, एका जागेत बसल्यानंतर मग पिऊ म्हटलं, पण ती काय ऐकणार नव्हती। आता अहो ना म्हटलं आमच्या दोघींचा एक व्हिडिओ काढा, तर मला म्हणत होती मम्मा थोडंसं हळू चाल ना, माझा ते ज्यूस सांडतोय। मी म्हटलं ठीक आहे बाई, चल तुझ्या मनावर। आता या नादामध्ये आम्ही दोघीच मागे राहिलो होतो। शिवांश तर एका जागेमध्ये थांबतच नव्हता, त्याची एवढी मस्ती सुरू होती। त्याला सोबत प्रिन्सी होती, त्याची फ्रेंड, ते दोघं सोबत असले की एवढा गोंधळ असतो या दोघांचा। चला तर मग आता वरती आलो होतो, एक मंदिर होतं इथं, त्या मंदिरामध्ये दर्शन घेतलं। शिवांशला मी म्हटलं होतं चल आपण दोघं पण एक व्हिडिओ बनवूया, तू माझ्यासोबत एका पण व्हिडिओमध्ये आला नाही, तू खेळण्यामध्येच बिझी आहे। तर मग माझ्याकडे आला आणि मला म्हणत होता काय ॲक्टिंग करू व्हिडिओमध्ये येण्यासाठी। मला तर एवढं खूप जास्त हसायला आलं होतं, मी म्हटलं ॲक्टिंग नको करू, उभं शांत म्हणून। आता मग म्हटलं चला एका जागी बसून मस्तपैकी आम्ही हे खाऊन घेतलं। आता एक गोष्ट आमच्या घरामध्ये दररोज होत असते, शिवांशला आणि पिऊला सोबत खायला काय दिलं की मग पिऊ पटकन तिचं खाऊन घेते, शिवांश तो खात नाही, तो तसंच ठेवतो, तिचं संपायची वाट बघतो आणि नंतर मग तिचं संपलं की तिला दाखवून रडवतो। म्हणून मी आजकाल त्या दोघांना सोबत कधीच काही खायला देत नाही। शिवांश स्कूलमध्ये गेला की मग पिऊला खायला देते आणि मग पिऊ झोपली की शिवांशला देते। असो चला तर मग आता पुढे तिथं खाऊन थोडा वेळ बसलो आणि नंतर मग पुढे आलो होतो। तर इथं सिमेंटची चौकट बनवली होती, तिथं काही जण जाऊन फोटो काढत होते, म्हणून मग आम्ही पण जाऊन काढले। तर आता इकडं बघा, हा दगड एवढ्या छोट्याशा जागेमध्ये एवढा मोठा दगड थांबलाय आणि ते पण उताराच्या साईडनी, मला तर खरंच नवलच वाटते या गोष्टीचं। आम्ही मागे एकदा हम्पीला गेलो होतो, तिकडं पण असेच एवढे मोठे मोठे दगड होते। तर मग आता खूप जास्त उशीर झालाय, अंधार पडत होता, त्यामुळं मग आम्हाला आता निघायचं होतं। पण मुलांना काही इच्छा नव्हती जायची, त्यांना कुठेही जावा, त्यांना काही घरी जायची इच्छा होत नाही। आता इथं वरती कसे गेले होते लोक काय माहिती। नंतर मग जाते वेळी इथं खाली एक छोटंसं मंदिर आहे, म्हटलं जाऊ तिथं जाऊन दर्शन घेऊन मग आपण घरी जाऊया। तर आता इथं आल्यानंतर शिवांश आमचा एवढा नाराज होता, ह्या दोघींचं मस्त चालू होतं, दोघी एकमेकींसोबत खेळत होता। शिवांशचं नाराज होण्याचं कारण म्हणजे आहोनी मगाशी म्हटले होते बोलत बोलत की इथं खाली एक तळं आहे, मग तिथं पण आपण जाऊया म्हणून, पण इथं वरतीच एवढा उशीर झाला की नंतर मग आता अंधार पडला होता, काही जाणं शक्य नव्हतं तिकडं। तो त्यानं लक्षात ठेवलं आणि तो म्हणत होता आपण तिकडं पण जाणार आहेत ना। मग त्याला म्हटलं की नाही आत्ता उशीर झाला आहे, नंतर कधीतरी आपण आलं की मग जाऊया। मग तो काय तोंड फुगवून बसला, तो काय कोणाला बोलत नव्हता। దీపము రూపము కలిగిన శ్రీహరి రూపము
बाहेर अशी पेंटनीच मस्त अशी रांगोळी काढलेली होती तिन्ही बाजूला. खूप भारी वाटत होतं इथं, एकदम प्रसन्न वाटलं. आणि नंतर मग आम्ही निघालो होतो घरी जाण्यासाठी. चला तर मग मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय.